पत्रकार बंधू आणि भगिनी, तुमचं आज आमच्या या पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत आहे। तसेच माझे सर्व अभिज्ञताधारक यांचे सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत। तर आमच्या संघटनेचं नाव आहे महाराष्ट्र शिक्षक एकता मंच। या संघटनेमार्फत आपण भावी शिक्षक जे आहेत त्यांचे मुद्दे घेऊन आपण शिक्षक भरती संदर्भात आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। तर याचा मुख्य विषय असा आहे का पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 प्रक्रियेमध्ये तांत्रिक विसंगती, बिंदू नावावलीचे जे अद्ययावतीकरण आहे, सोबत जे धोरणात्मक त्रुटी आहे त्या संदर्भात आपण ही प्रक्रियेमध्ये आम्ही गुणवत्तापूर्ण पास होऊन आम्ही शिक्षक भरती प्रक्रियेत आलेलो आहोत। आमची शिक्षक भरती 2025 मध्ये नोंदणी सुद्धा झालेली आहे, पण अजूनपर्यंत पुढची प्रक्रिया कुठेतरी थांबलेली आहे किंवा त्याची गती कमी झालेली आहे। तर आमचे काही 11 मुद्दे आहेत महत्त्वाचे, ज्यामध्ये शिक्षक भरती त्या पद्धतीने झाली पाहिजे अशी आमची भावी शिक्षकांची अपेक्षा आहे। तर मी मुद्दा क्रमांक 1 पासून सुरुवात करतो। तर 15 मार्च 2000 च्या मान्यतामध्ये नवीन 0 ते 30 पटसंख्येकरिता एक शिक्षक देण्यात येणार अशा पद्धतीचा तो नवीन संच मान्यता आहे। तर 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक व एका शिक्षकावर आठवड्याभरामध्ये 48 तासिकाचा भार। आता 48 तासिका त्याला घ्यावं ते लागेलच एका शिक्षकाला, पण सोबतच इतर अशैक्षणिक कामे सुद्धा त्याला कव्हर करावी लागणार आहे। तो त्यानंतर बघा, आता एक मी उदाहरण घेतो। जर या पद्धतीने जर शिक्षक भरती झाली नवीन संच मान्यतेनुसार, तर वर्ग 1 ते 5 चा एक गट असतो, वर्ग 6 ते 8 चा दुसरा गट असतो, 9-10 चा तिसरा आणि 11-12 चा चौथा गट, असे 4 गट शिक्षक भरतीमध्ये असतात। आणि विद्यालयामध्ये सुद्धा असे 4 स्तर असतात। तर आता 1 ते 5 मध्ये एखादा प्राथमिक विद्यालय आहे जिल्हा परिषदेने, त्यामुळे जर अशा प्रकारच्या शाळा बंद होईल आणि एक समूह शाळा तयार करणार, पुढे भविष्यामध्ये समजा त्या समूह शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली तर काय ते समूह शाळा भी बंद करणार का? हा माझा प्रश्न आहे शासनाला। तर ह्या प्रकारचे काम झाले नाही पाहिजे, कारण भारतीय राज्यघटने भाग 3 कलम 21 अ हा त्याचा पूर्णपणे उल्लंघन आहे। कारण विद्यार्थ्यांना शिक्षण हा मोफत व सक्तीचा त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या ग्रामीण भागात, त्यांच्या ठिकाणी मिळायला हवं, हा भारतीय राज्यघटना म्हणते। मग शासन का बरं असं भारतीय राज्यघटनेला डावलून का बरं काम करत आहे ते कळायला मार्ग नाही। तर अशा पद्धतीने मी तुमच्या समोर 5 मुद्दे मी सांगितले आहे। शिक्षक अभिज्ञता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 ची तब्बल एक्झाम झाल्यानंतर निकाल सुद्धा लागलेला आणि निकाल लागून सुद्धा जवळपास आज 257 ते 58 दिवस झालेले आहेत, तरी पण पूर्ण भरतीची प्रक्रिया संपूर्ण झालेली नाही। फक्त सेल्फ सर्टिफाय झालेला आहे, म्हणजे स्वप्रमाणित करून झालेला आहे, एवढंच झालेलं आहे। आणि शासनाने काय केलं, 20 जानेवारी 2026 च्या शैक्षणिक पहर्तेचा शासन निर्णय जारी केलेला आहे। त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा त्यांनी टाकला की विदाउट इंटरव्ह्यू, म्हणजे मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह याच्यामध्ये काय केलं त्यांनी 50 पसंतीक्रम लॉक करण्याची मर्यादित तिथे नमूद केलेलं आहे। परंतु काय झालं, 2022 ची जे शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी आहे किंवा त्याच्या अगोदर झालेली 2017 ची शिक्षक अभिज्ञता आणि बुद्धिमत्ता चाचणी झालेली आहे, याच्यामध्ये काय होतं, मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय यामध्ये अमर्यादित पसंतीक्रम ते देत होते। परंतु यांनी चुकीचे नियम आणले यामध्ये, आणि आमचे जे सर्व महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आपल्या अभिज्ञताधारक आहेत सर्वसाधारण, यांच्यावर खूप मोठा अन्याय होत आहे। कारण महत्वाची गोष्ट असं असतो की 1 ते 12 पर्यंत एखाद्या अभिज्ञताधारक पूर्णपणे गुणवत्ताधारक पात्र कमीत कमी 50च बनत आहेत, परंतु आम्हाला जास्तीत जास्त 150 ते 200 पसंतीक्रम येतात। आणि मुलाखतीसह जे असतो त्यांच्या पसंतीक्रम जवळपास 1000च्या वर जातात। तर त्यांनी काय केलं, मुलाखतीसहमुळे आमच्यावर मुलाखतीशिवाय अन्याय केला। तर माझी एकच विनंती आहे तुमच्या माध्यमाद्वारे राज्य सरकारला आणि शिक्षण मंत्री महोदय माननीय दादाजी भुसे साहेब आणि त्यांचे शिक्षण उपसचिव आबासाहेब कवडे साहेब यांना, की ती जी मर्यादा तुम्ही ठेवलेली आहे पसंतीक्रम, ती आम्हाला अमर्यादित करून देण्यात यावी। कारण कसं आहे,
जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका ह्या ज्या आमच्या हक्काच्या आणि सर्वसाधारण गोरगरिबांच्या मुलांचे म्हणजे शिक्षक अभियोग्यता धारक आहेत यांच्यावर अन्याय नाही झालेला पाहिजे, त्यासाठी ते पसंतीक्रम अमर्यादित करून देण्यात यावे. कारण महत्वाची गोष्ट अशी आहे, त्यांचं असं म्हणणं झालं की कुठेतरी जागा रिक्त राहतात, कुठेतरी नवीन शिक्षक रुजू होत नाही, त्याला एक पर्याय आहे तुमच्यासाठी, तुम्ही वेटिंग लिस्ट लावू शकता की कारण महाराष्ट्र राज्यामधील सर्व सरळ सेवेमध्ये आजपर्यंत असं कुठेच नाही का तिथे वेटिंग लिस्ट लागत नाही. त्याच्यासाठी तुमच्यासाठी हा एक सुद्धा पर्याय आहे. किंवा आमच्यावर अन्याय होता कामा नये आणि प्रत्येक शाळेवर एक शिक्षक मिळालाच पाहिजे. कारण इथं महत्वाचा विषय आहे, आम्हाला नोकरी देण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रातील जे आहेत आपले 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थी यांना शिक्षण देणे महत्वाचे आहे. कारण आज अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्र राज्याची दुसऱ्या रँकवरून 7व्या रँकवर आपली शिक्षणाची गुणवत्ता कमी झालेली आहे. मग का बरं? आपल्याकडे समृद्ध राज्य आहे. आज बिहार सारखा असमृद्ध राज्य नसलेला घटक त्या ठिकाणी तब्बल 1 ते 1.5 लाख शिक्षकांची भरती केला आणि तिथे 6 ते 14 वयोगटातील प्राथमिक शिक्षकांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण उपलब्ध करून दिला. मग आपल्याकडे महाराष्ट्र राज्य सक्षम आहे, आपण समृद्ध आहोत. मग आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशी परिस्थिती का बरं? याच्यात कुठंतरी तुम्ही चुकत आहात आणि ही चूक तुम्ही दुरुस्त केलीच पाहिजे. आणि यासाठी आमच्या या प्रसार माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत आमचा संदेश नक्की पोहोचेल आणि आमच्यावरील अन्याय लवकरात लवकर दूर करावा अशी आमची कळकळीची तुम्हाला विनंती आहे. आणि याच्यानंतर जो तुम्ही 20 जानेवारी